बुलेटिनची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया। भामरागडची बातमी आहे। प्रकृती बिघडल्याने उपचाराकरता जात असताना पुरामुळे भामरागडमध्ये एक अंगणवाडी सेविका अडकली। या अंगणवाडी सेविकेच्या मदतीला मग गडचिरोली पोलीस धावून आले। या महिलेला उपचाराकरता हेलिकॉप्टरच्या मदतीने गडचिरोलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यामुळे सीमा बांबोडे या अंगणवाडी सेविकेचा जीव वाचलेला आहे। पोलिसांनी या महिलेचे प्राण वाचवले। अंगणवाडी सेविका आहे, रुग्णालयात तिला जायचं होतं, पण भामरागडला पुराचा वेढा पडलेला होता। अखेर मग पोलिसांनी तातडीने बचाव कार्य केलं आणि या महिलेला हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात दाखल केलं। गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या सिरोंचा तालुक्याला तेलंगणातून सोडण्यात आलेल्या 2 धरणांमधल्या पाण्यामुळे पुराचा धोका निर्माण झालाय। या दोन्ही धरणांमधील पाणी महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीत येतं आणि गोदावरी नदी आणि प्राणहिता नदी या दोन्ही नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत। प्रशासनाने प्राणहिता आणि गोदावरी नदी या सतर्कतेच्या या ठिकाणी राहणाऱ्या काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। प्राणहिता आणि गोदावरी या 2 नद्यांची पूर परिस्थिती कशी आहे, 2 राज्यांच्या सीमेवरील नदी काठावरून या सगळे विषयी आपल्याला अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी। गेल्या 2 दिवसापासून गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती। महत्त्वाचं म्हणजे भामरागड तालुक्याला काल पुराचा विळखा बसला होता। 100 गाव संपर्क होऊन पूर्ण तालुक्याचा संपर्क तुटला होता। आज भामरागडचा पूर ओसरत असला तरी गडचिरोली जिल्ह्याचा शेवटचं टोक महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरचा शेवटचा तालुका सिरोंचा तालुक्याला आता पुराचा धोका निर्माण झाला आहे। कारण तेलंगणाच्या श्रीपाद एलंपल्ली आणि कडेम या 2 धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग रात्री सुरू करण्यात आलेला आहे। गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविनाश पांडा यांनी या संदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे। कशा पद्धतीनं या सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीची अवस्था आहे तुम्हाला दाखवतो मी। ही पूर परिस्थिती बघा आपण। हा नगरमचा नदीघाट आहे आणि हा संपूर्ण आता नदीघाट पाण्यामध्ये बुडालेला आहे। काल ची परिस्थिती अशी होती की पूर्ण मोकळा होता। आता मात्र रात्रीमध्ये तेलंगणा सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरीला मोठ्या प्रमाणात पूर आला आणि त्याच्यातून प्राणहिता नदी जी 100 किलोमीटरचा प्रवास करून आष्टीवरून येते ती सुद्धा पूर्णपणे फुगलेली तुम्हाला इथं पाहायला मिळते। काही गावांचा दुर्गम गावांचा तालुका मुख्यालयाशी आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे। पावसाने विश्रांती घेतलेली आहे, मात्र तेलंगणामधून सोडलेला हा पाणी जोपर्यंत निचरा होत नाही तोपर्यंत पूर परिस्थिती नॉर्मल मोडवर येण्याची शक्यता दिसत नाही। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।